नाथ म्हणून ओळखले जाणारे संत म्हणजे संत एकनाथ महाराज होय. त्यांचा जन्म इसवी सन 1533मध्ये पैठण येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण होते तर आईचे नाव रुक्मिणी होते. त्यांचे आईवडील त्यांना लहानपणीच सोडून गेले. त्यांचे पालनपोषण आजोबांनी केले. संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत म्हणून ओळखले जातात. संत एकनाथ महाराजांना भजन, कीर्तन, देवपूजा, धार्मिक कार्याची लहानपणापासून खूप आवड होती. ते विणा हातात घेऊन भजन म्हणत. संत एकनाथ महाराजांनी 12व्या वर्षी सद्गुरू जनार्दन स्वामी यांना गुरु मानले. संत एकनाथ महाराजांनी त्यांच्या गुरुकडून भक्तियोग हे शिक्षण घेतले आणि ते गुरूंची मनापासून सेवा करीत असे. संत ज्ञानेश्वर माऊलींचे सुरू केलेले कार्य संत एकनाथ महाराजांनी व्यापक स्वरूपात पुढे चालू ठेवले. संत एकनाथ महाराजांनी आपल्या साहित्यातून आणि रचनेतून प्रबोधन कार्य केले. त्यांनी जातीभेद नष्ट केले. संत एकनाथ महाराजांचा एकनाथी भागवत ग्रंथ हा लोकप्रिय ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी शुद्ध करण्याचे काम संत एकनाथ महाराजांनी केले. रुक्मिणी स्वयंवर, श्री दत्तांची आरती हे एकनाथ महाराजांनी लिहिले आहे. संत एकनाथ महाराजांनी लोकांना उच्च आणि गरीब असा भेदभाव मानू नका अशी शिकवण दिली. आपली मराठी बोलीभाषा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे असे एकनाथ महाराजांचे मत होते. संत एकनाथ महाराजांनी 25 फेब्रुवारी 1599 रोजी त्यांचा देह सोडला. हा दिवस म्हणजे एकनाथ षष्ठी म्हणून ओळखला जातो. या दिवशी हजारो भाविक पैठणला दर्शनासाठी जातात. असे हे महाराष्ट्रातील लोकप्रिय संत एकनाथ महाराज यांना माझे कोटी कोटी प्रणाम. जगद्गुरू संत एकनाथ महाराज की जय. धन्यवाद.